आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने अनेक राजकीय पक्षांनी थेट उमेदवारांची यादी जाहीर न करता एबी फॉर्म देणे किंवा अर्जाची तयारी ठेवण्याचा निरोप देण्याची रणनीती अवलंबली आहे. मुख्यमंत्र्यांचे होम ग्राउंड असलेल्या नागपूर महापालिकेत भाजपसमोरही अशी चढचढ उभी राहिली आहे. नागपूर महापालिकेत एकूण 151 जागा असताना भाजपकडून सध्या तरी सुमारे 300 कार्यकर्त्यांना अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. अनेक प्रभागांमध्ये एकापेक्षा अधिक सक्षम दावेदार असल्याने उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील प्रभागातही गोंधळ सदृश परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपची उमेदवारांची अंतिम यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. नागपूर महापालिकेत 151 जागांपैकी युतीतील मित्रपक्ष शिवसेनेसाठी 8 ते 10 जागा सोडल्यानंतर भाजप किमान 140 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला नागपूरमध्ये मर्यादित जागांवरच समाधान मानावं लागणार आहे. दरम्यान महाविकास आघाडी नागपूरमध्ये एकत्र लढण्यावर जवळपास एकमत झाल्याची माहिती आहे. सूत्रांनुसार काँग्रेस 129, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 12 आणि ठाकरे गटाची शिवसेना 10 जागांवर निवडणूक लढवण्याच्या सूत्रावर स्थानिक नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. तर भाजपकडून युतीसाठी विचारणा न झाल्याने अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करत असून ही बोलणी सकारात्मक टप्प्यावर असल्याचं समजतं आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.